15 रुपयांची टेप आणि 160 रुपयांच्या घड्याळाने केला पुण्याच्या बनावट बॉम्ब प्रकरणाचा आरोपीचा चेहरा उघड। आजारपणाच्या खर्चासाठी रुग्णालयाला 29 वर्षीय तरुणाने बनावट बॉम्बचा चुना लावल्याचे उघड झाले। विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत ढकलण्याचा एक भयानक कट पोलिसांनी उधळून लावलेला आहे। हडपसर मधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची एक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। मात्र तांत्रिक कौशल्याचा वापर करून आणि अवघ्या 15 रुपयांच्या एका छोट्या व्यवहारामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत शिवाजी राठोड या 29 वर्षीय आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकातून बेड्या ठोकलेल्या आहेत। एका बाजूला बॉम्बची दहशत आणि दुसऱ्या बाजूला आरोपीने रचलेले वेषांतराचे नाट्य, यामुळे हा तपास अत्यंत थरारक ठरला। आरोपी शिवाजी राठोड याने हे कृत्य अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले असले तरी तो तांत्रिक पुराव्यांच्या जाळ्यामध्ये अडकला। त्याने हा बनावट बॉम्ब तयार करण्यासाठी केवळ 400 रुपये खर्च केले होते, ज्यामध्ये 160 रुपयांचे ऑनलाईन मागवलेले डिजिटल घड्याळ, पीव्हीसी पाईप आणि काही वायर्स आणि चिकट टेपचा समावेश होता। धक्कादायक बाब म्हणजे बॉम्ब ठेवण्यासाठी त्याने ज्या दुकानातून 15 रुपयांची चिकट टेप खरेदी केली होती त्याचे पेमेंट त्याने ऑनलाईन केले होते आणि याच डिजिटल ट्रॅकरने पोलिसांच्या हाती आरोपीच्या मोबाईल क्रमांकापर्यंतची माहिती लागली। बॉम्ब ठेवल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी जवळच्या सलूनमध्ये जाऊन दाढी केली आणि कपडे बदलले। इतकेच नव्हे तर तो पुन्हा घटनास्थळी पोलिसांची हालचाल पाहण्यासाठी फिरत होता, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामागील हेतू हा देशविघातक नसून निव्वळ आर्थिक विवंचनेतून आलेला आहे, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। स्वतःच्या आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून मोठी रक्कम उकळण्यासाठी, अर्थातच खंडणी उकळण्याच्या उद्देशाने त्यांनी ही भीती निर्माण केली होती। तो पुण्यातून कोलकाता मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या हालचालींचा वेध घेत त्याला अटक केली। दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलातील समन्वयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। बीडीडीएसने सुरुवातीला स्फोटके असल्याचा संशय व्यक्त केला होता, मात्र तो बनावट ठरला। तसेच एसओपी नुसार एसटीला वेळीच कळवले नसल्याची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगू लागलेली असून या प्रकरणाचा सखोल तपास आता सुरू आहे। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।